नमस्कार मित्रमैत्रिणींनो, शब्द मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. कधीच्या पुढच्या भागाला आपण सुरुवात करणार आहोत. स्वाती बाथरूममधून साडी अंगाला गुंडाळून बाहेर येते. सारंग बेडवर डोळे मिटून झोपलेला असतो असे तिला वाटते, म्हणून ती साडीचा काठ कमरेला लावून वळते. तर सारंग तिच्यासमोर उभा दिसतो. तो तिच्या हातातील साडी घेतो आणि म्हणतो, मी साडी नेसून देऊ. स्वाती त्याला नकार देऊ शकली नाही. सारंग तिला साडी नेसून देतो. त्याच्या नकळत झालेल्या स्पर्शाने ती अजूनच शहारलेली असते. ती सारंगला मिठीत घेण्यास आतुर झाली, पण सारंग बेडवरची फुलं आणि हार काढण्यासाठी तिच्या नजरेसमोर दूर जातो. ती ओले केस टॉवेलने पुसत ड्रेसिंग टेबलजवळ समोर बसते. आरशातून तिला बेड दिसत होता. आत्ताही सारंग टॉवेलवर होता. तो चादरीवरच्या दिलाच्या आकाराकडे पाहून स्मित हास्य करत होता आणि म्हणतो, माय जान, ती कॅरी बॅग देतेस का प्लीज. ती ड्रेसिंग टेबलावर असलेली कॅरी बॅग सारंगच्या हातात देते. सॉरी तुला डिस्टर्ब केलं, म्हणतच तो चादरावरची फुलं हळुवारपणे कॅरीबॅगमध्ये टाकतो आणि स्वाती त्याच्याकडे चोरून चोरून पाहत असते. सारंगचं शरीर पाहून ती मनोमनच म्हणते, किती सुंदर शरीरयष्टी आहे. खूप मेहनत घेतलेली दिसते. जिमला जात असशील नक्कीच. आता मीही तुझ्यासोबतच येणार आहे. तर प्रेक्षकांनो, खूपच सुंदर कथा आहे. तुम्हाला आवडत आहे हे नक्कीच आहे. आणि तुम्ही छान छान कमेंटद्वारे तुमचा अभिप्राय नक्कीच या कथेबद्दल कळवा. आशा आहे की तुम्ही चॅनलसुद्धा नक्की सबस्क्राईब कराल. कथा खरंच खूप सुंदर आहे. सुरुवात करू पुढील भागाला. ती केस पुसताना तिचा पदर सरकत असतो. सारंगची नजरही तिच्याकडे असते, पण तो न पाहिल्यासारखं करतो. ती बेडवरची पूर्ण फुलं आणि हार काढून कॅरीबॅग बेडखाली ढकलतो. आता हळूहळू सूर्यकिरण निघायला सुरुवात होते. तो कपाटातून जीन्स आणि टी शर्ट घेतो. स्वातीकडे पाठ करून टॉवेल काढतो आणि बेडवर फिरतो. जीन्स लावतो आणि टी शर्ट लावून टॉवेल हातात घेतो. तेवढ्या स्वाती म्हणते, मी टाकते वाळू. मी करतो माझं काम, मला सवय आहे, तो म्हणतो. स्वाती हसूनच म्हणते, सारंग, तू आधी एकटा होतास, आता हक्काची बायको आहे तुझ्याजवळ कोणतेही काम करायला. तो हसतो. तुला कोणतंच काम करू देणार नाही. मी आईला आधी सांगितलं आहे, म्हणूनच रात्री कोणतंच काम केलं नाहीस. स्वाती हळूच पुटपुटते. तू काही बोललीस का. नाही म्हणत ती खिडकीजवळच येते. पडदे बाजूला करते आणि स्लाईड सरकवते. खिडकीतून सूर्य दिसत असतो. ती त्याच्याकडेच एकटक पाहून नमस्कार करते आणि तिथेच उभी राहते. तिच्या ओल्या केसांतून पाण्याचे थेंब टपकत असतात. रात्रीपेक्षा ती आता अधिकच सुंदर दिसत होती. सारंगने तिला साडी नीटनेटकी नेसून दिलेली होती. तिने कमरेला नाजूक डोर बांधली होती. त्याचा घुंगरू नाभीला स्पर्श करत होता. स्लीवलेस ब्लाऊजमुळे तिचं यौवन अधिकच खुलून दिसत होतं. तिच्या हातावरच्या दुल्हन मेहंदीवर प्रेमाचा रंग सारंगला स्वातीच्या जवळ जाण्यास उद्युक्त करत होता. तो तिच्या हातावरची लाल मेहंदी पाहतो आणि तिच्या जवळ येतो. तिचा हात हातात घेतो आणि तिच्या अंगावर शहारेच येतात. तो हातावरची मेहंदी पाहून ओठांनी अलगदच चुंबन घेतो. किती सुंदर मेहंदी आहे ही जान. यात माझं नाव आहे का. ती हसतच म्हणते. लग्नाच्या मेहंदीमध्ये नवऱ्याचं नाव असतं. शोधून दाखव कुठे आहे. तो दोन्ही हात हातामध्ये घेऊन शोधू लागतो. नाव सापडताच पुन्हा तिथे ओठ टेकवतो. हा खरंच मूर्ख आहे. आंघोळ झाल्यावर मला परत आंघोळ करायला लावणार आहे. या गोड विचारानेच ती अधिकच लाजलेली असते. सारंग, दिसलं ना नाव. आता हात सोड माझा. कोणी येणार तर काय म्हणणार. दरवाजा लावून आहे. माझ्या परवानगीशिवाय इथे कोणीच येत नाही आणि बाहेरही जात नाही. तो हसतच तिच्या आणखी जवळ जात म्हणाला. स्वाती वाट पाहत होती. कधी हा मला मिठीत घेतोय आणि कधी माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करतोय. याचीच तिला चाहूल लागलेली होती. याचीच तिला वाट पाहिलेली होती तिनं. चल बाहेर जाऊया, मॉम आवाज द्यायला आली होती, सारंग म्हणतो. त्याचा अचानकच मूड बदलतो आणि तो तिचा हात सोडून देतो. कपाटातून रुमाल, चष्मा आणि मोबाईल घेतो. स्वाती, चल, मॉम बोलवायला आली होती. हो चल, म्हणतच ती चप्पल घालून सारंगच्या मागे जाते. याचा मूड अचानक का बदलतो. मी आवडते ना याला. सकाळी किती सेक्सूर दिसत होता. रात्रीचं अधुरं काम आता पूर्ण करतोय की काय, असंच विचार त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. दोघं हॉलमध्ये येतात. रमाबाई पेपर हातात घेऊन बसलेल्या असतात. सारंग केसात बसून मोबाईलवर भक्तगीतं ऐकत होता. तो आजींच्या पाया पडतो. मग स्वातीलाही नम्रपणे पाया पडावंच लागतं. बस स्वाती, रात्री सारंगने फार जागवलं तर नाही ना. रमाबाई पेपर वाचत नजर टाकत म्हणतात. बिचारी स्वाती मुद्दाम सारंगकडे पाहून लाजते आणि म्हणते, मी घेते, असं म्हणत किचनकडे वळते. सारंग तिच्या पाठमोऱ्या शरीराकडे पाहतच असतो. ती त्याच्या नजरेआड जाते. तो गालातच हसतो आणि आजींच्या जवळ बसतो. स्वाती किचनमध्ये पाय ठेवते आणि स्वाती तिला म्हणत असते, गुड मॉर्निंग. ती हसूनच गुड मॉर्निंग म्हणत असते आणि किचनकडे नजर टाकते. आज ती किचन नीट निरखून पाहत असते. किती सुंदर आहे किचन. प्रत्येक वस्तू अगदी जागच्या जागी आणि परफेक्ट ठेवलेली आहे.
अगं आता तूच मालकीण आहेस किचनची, आई म्हणते. आई, किचन खरंच खूप सुंदर आहे. असणारच, कारण डिझायनर सारंग आहे. ही चहा गाळते. बाहेर नेऊन दे, ती म्हणते. स्वाती फक्त मानेनेच होकार देते. सारंगला त्याच्या हातची चहा खूपच आवडते. तो स्वतः किचनमध्ये येऊन बनवणार आहे असं म्हणत स्वाती तिला चहाचा ट्रे देते. साडीत असल्यामुळे ती हळूहळू चालत असते. मी आज देते, तू बस इथेच. तुला साडी नको वाटत असेल तर तू ड्रेस घातलास तरी चालेल. आमच्याकडे कोणतेच बंधनं नाही आहेत. तू शॉर्ट ड्रेससुद्धा घालू शकतेस सारंगसोबत बाहेर जाताना, स्वाती म्हणत असते. म्हणजे तिची आई. आणि तिच्या हातातील ट्रे घेऊन हॉलमध्ये जाते. सारंग तुझ्या ग्रीन टीची वाट पाहतोय किचनमध्ये, स्वाती म्हणते. मी येते ग्रँडमा, म्हणून सारंग हसतच किचनकडे जातो. आई, सारंग आणि स्वाती खूपच खुश दिसत आहेत. आपल्याला वाटलं होतं की त्याला गावातून आलेली गरीब मुलगी आवडेल की नाही, आणि स्वातीच्या सौंदर्याची छाप पडली सारंगवरती. स्वाती आहे सुंदर आणि मृदुदाभाषी. कोणीही लवकर तिच्यासोबत मैत्री करेल अशीच आहे. मग सारंग दूर राहणार का तिच्यापासून? सारंग किचनमध्ये जातो. स्वाती ओट्याला टेकून उभी असते. सारंग तिच्यासमोर जाऊन उभा राहिलेला असतो. माझ्यासाठी ग्रीन टी बनवशील? मला नाही करता येत, ती हळूच बोलते. मी शिकवतो ना, शिकशील का? ती लाजूनच खाली बघत असते. तो 2 पावलं तिच्याजवळ येतो. ती थोडीशी मागे सरकते. आता कुठे जाणार आहेस, असं म्हणूनच तो तिच्या कमरपट्ट्यातील घुंगरावर बोट ठेवतो. तो स्पर्श तिच्या नाभीला होत असतो. सारंग, कोणी येईल, मॉमला माहीत आहे आपण किचनमध्ये आहोत, असं म्हणून तो तिच्या आणखीनच जवळ जातो. तिचं हृदय मात्र आता जोराजोरातच धडकू लागलेलं असतं. सारंग, ग्रीन टी करायची आहे ना? समोर सगळं ग्रीन ग्रीन आहे. आजपासून फक्त मी टी घेणार, तुझ्या हाताने बनवलेली. तिला काय बोलावं कळत नाही. ती मात्र डोळे बंद करून तशीच उभी राहते. सारंग तिच्या ओठावरून बोट फिरवतो. तिचे ओठ थरथरत असतात. पण अचानक तो बाजूला होतो तशी ती टेकून उभी राहते. सारंग चहा करण्यासाठी गंज घेतो आणि तिच्या डोक्यावर हलकंच थाप मारतो. कुठे हरवलीस? तुला स्वप्नात जायची सवय आहे का? ती डोळे उघडूनच रागाने त्याच्याकडे पाहत असते. मला वाटलं तू आता किस करणार आहेस आणि हा चहा बनवतोय. बावळट, सारंग मनातच म्हणते. मी करते चहा, तू बाजूला हो. बापरे, आतापासूनच हुकूम? मी तर घाबरलो, असं म्हणून तो डायनिंग टेबलच्या खुर्चीवर बसतो. तिला चहा पावडर आणि साखर कुठे आहे हे माहिती नव्हतं. ती साईडच्या अलमारी शोधत असते. मी शोधून देऊ का, सारंग विचारत असतो. नको, मी शोधते. ठीक आहे, त्यावरच्याच रकान्यात आहे, पण तुझा हात पोहोचणार नाही. मी काढते, असं म्हणतच ती चाचावर उभी राहते. सारंग उठून तिच्याजवळ येतो. पोहोचेल का हात? मी मदत करतो, असं म्हणूनच तो डबे काढून ओट्यावर ठेवतो आणि जाताना तिच्या कमरेवर बोट फिरून जातो. सारंग, ती काही बोलणार इतक्यातच स्वाती, म्हणजेच त्याची आई, आतमध्ये येताना दिसत असते. ती गॅस लावून गंज ठेवते. सारंग, ग्रीन टी अजून झाली नाही. आजपासून चहा घेणार आलं राखून, मस्त सुवासिक. स्वातीला छान चहा करता येतो. तू मला का नाही सांगितलं? मी बनवला असता, स्वाती म्हणते. मी झोपाळ्यावर बसतो. चहा पाठवून दे, म्हणून सारंग किचनमधून निघून जातो. बघ स्वाती, आला त्याला राग. आता तू चहा घेऊन जा, स्वाती म्हणते. स्वाती चहा घेऊन गेल्यावर पुन्हा सारंग कसा वागणार? तो स्वातीसोबत बोलताना त्याच्या स्वभावात दिसणारा फरक, यामागचं कारण नक्की काय असेल याचाच तिला ठांगठिकाणा लागत नव्हता. हा असा का वागतोय, घडीत असा तर घडीत तसा. लग्न झालंय मग नवऱ्यासारखं का वागत नाही? ती चहाचा ट्रे घेऊन स्वाती बाल्कनीकडे जाते. पायातील पैंजण छणछण वाजत होते. तिचे मोकळे केस वाऱ्याच्या झुळकेने चेहऱ्यावर येत होते. कमरेच्या दोरीतील घुंगरू नृत्य करत होते. तो बाल्कनीत जाते. दोन्ही बाजूस रंगीत फुलांच्या कुंड्या होत्या. सारंग बाजूंच्या झोपाळ्यावर बसलेला असतो. आज त्याने चष्मा लावला होता. मोबाईलवर त्याचं लक्ष होते. कानात इयरफोन होते. स्वाती त्याच्याजवळ जाऊन उभी राहते आणि थोडी खाकरते. सारंगचं लक्ष अजूनही तोंड पाहिल्यासारखंच करतो. मोबाईलवर गाणं लावतो आणि मान हलवत गाणं गुणगुणतो. सारंग, चहा, स्वाती म्हणते, पण तो लक्ष देत नाही. ती बाजूच्या टी टेबलवर ट्रे ठेवते. सारंग म्हणून त्याच्या खांद्यावर हात ठेवणार इतक्यातच तो झोका पुढे घेतो. स्वाती तेव्हा अडखळते. पडणारच, पण स्वतःला सावरते. सारंगचं असं वागणं तिला असंही वाटायला लागत असतं. तिच्या डोळ्यात लगेचच पाणी तरळतं. ती जायला निघते तर सारंग तिचा हात पकडत असतो आणि आपल्याकडे ओढतो. ती त्याच्या अंगावरच पडणारच होती, पण झोपाळ्याला हात लावून ती तशीच उभी राहते. राणी सरकार, रागवल्या आमच्यावर? थोडी मस्करी केली. कान पकडून उठाबशी काढू का?
तो तिच्यासमोर उभा राहतच कान पकडून खाली बसणार इतक्यात ती म्हणते, स्टॉप सारंग, नाटकं करायची गरज नाही. कालपासून तू मस्करीच करतो आहेस. तुला मी आवडत नसेल तर सरळ सरळ सांग मला. मी ती रडतच बोलते. तो तिचा हात पकडून झोपाळ्यावर बसवतो. तुला कोणी सांगितलं की तू मला आवडत नाहीस? तुझ्या मनातील भीती कशी दूर करू? काहीच करू नकोस. मला तुझ्याबरोबर आता बोलायचंच नाही आहे आणि मला हात लावायचा सुद्धा नाही, हे लक्षात ठेव. मला जाऊ दे, चहा थंड झाला. गरम हवा असेल तर स्वतः ग्रीन टी बनवून घे, ती म्हणते आणि साडी हातात घेतच तिथून निघून जात असते. ती हॉलमधून रूमकडे जात असते तेव्हा अजितचं लक्ष तिच्याकडे जातं. स्वाती, इकडे ये. तू रडतेस? सारंग काही बोलला का तुला? नाही आजी. तर रडतेस कशाला? ग्रँडमदर, मला आईबाबांची आठवण आली. मी काय करू? सारंग म्हणतो. तो स्वातीच्या मागे हॉलमध्ये आलेला आहे हे तिला माहीतच नव्हतं. अगं, उद्या तुला माहेरी जायचं आहे. ओटी भरल्याशिवाय पाठवता येणार नाही म्हणून आम्ही थांबलोय. तू रूममध्ये जा. सारंग, तिला रूममध्ये घेऊन जा, आजी म्हणते. आजींसमोर काही बोलता येत नाही म्हणून ती रूममध्ये निघून जाते आणि सोफ्यावर जाऊन बसते. तिला वाटतं सारंग समजूत काढेल, जवळ घेईल, पण तो बेडवर जाऊन पडतो. कानात एअरफोन लावतो आणि गाणी गुणगुणत डोळे बंद करून घेतो. ती उठून खिडकीजवळ जाते, डोळे पुसून घेत असते आणि आपली सुटकेस बेडवर ठेवते. सुटकेस उघडते आणि फॅमिली फोटो बाहेर काढत असते. तिच्यासाठी सारंगचं स्थळ कसं आलं हे आठवत बसते. स्वाती गावातच राहिलेली, ग्रॅज्युएट पूर्ण झालेली. त्यांच्या गावात अंबाबाईचं एक पुरातन देऊळ आहे जिथे दूरवरून भक्त येतात. मान्यता आहे की अंबाबाईला साकडं घातल्यावर वर्षभरात ती इच्छा पूर्ण होते. देऊळ फार मोठं नाही, पण देवीच्या मुखवट्यामध्ये साक्षात अंबाबाई तिथे विराजमान आहे असाच भास होतो. रमाबाई म्हणजे सारंगची आई आणि त्याची आई चैत्र जत्रेच्या वेळी त्या मंदिरात आल्या होत्या. रमाबाईंची अंबाबाईवर खूपच जास्त श्रद्धा होती. रमाबाईची अंबाबाईवर श्रद्धा होती. ती ओटी भरायला, दानधर्म करायला आणि सारंगला एक सुंदर सोज्वळ चौधरी घराण्याचा मान राखणारी मुलगी मिळावी म्हणून साकडं घालायला तिथे आली होती. स्वातीची आई अनिता तिला घेऊन ओटी भरण्यास आली होती. मंदिरात खूपच जास्त गर्दी होती. रमाबाई आणि स्वाती रांगेत उभ्या होत्या. त्यांच्या समोरच स्वाती आणि तिची आई उभ्या होत्या. अष्टमी असल्याने मंदिरात जास्त गर्दी होती आणि रमाबाईला पायाचा त्रास जाणू लागला होता. स्वाती, पूजेचं साहित्य कुणाकडे घेऊन दर्शन घेऊन जाऊया. सासूबाईंच्या पायात त्रास आहे असं ती आपल्या सासूबाईंना म्हणत होती. हे स्वातीनं ऐकलं. काकू, तुम्ही समोर जा आणि दर्शन घ्या, स्वाती म्हणाली होती. सगळेजण रांगेत उभे आहेत. आपण सरळ गेलो तर भक्त ओरडतील आणि ते बरोबर नाही दिसणार. माझी ओटी तू भरून घेतेस का, असं त्यांनी विचारलं होतं. सासूबाईंना उभं राहणं जड जातंय असं स्वातीच्या आईनं विचारलं. आई, तू ओटीचं सामान पकडून इथेच थांब. मी काकू आणि आजींना घेऊन समोर जाते आणि त्यांची ओटी देवीला भरायला देते. दर्शन नाही झालं तर मनाला हुरूर वाटेल त्यांच्या. स्वाती म्हणाली. हो जा, मी थांबते इथेच, असं म्हणत स्वाती जवळचं सामान आईकडे देते. काकू, आजी या माझ्या मागे, मी वाट काढते तुमच्यासाठी, असं म्हणून स्वाती आजींचा हात पकडूनच पुढे जाते. रांगेत लक्ष ठेवणाऱ्या लेडी कॉन्स्टेबलला आवाज देते. मॅडम, आजी बाहेरगावावरून आल्या आहेत. त्यांना थोडंसं पायाचा त्रास आहे. दर्शन न घेता जायचं म्हणत आहेत. मी यांना गाभाऱ्यापर्यंत सोडून परत रांगेत उभी राहीन. तू यांच्यासोबत आहेस का? हो मॅडम, मी याच गावातील आहे. आई रांगेत आहे. मी फक्त यांना आज सोडते. ठीक आहे, असं म्हणत कॉन्स्टेबल रांगेतील लोकांना सांगते की यांना समोर जाऊ द्या. स्वाती आजींचा हात पकडूनच गाभाऱ्याजवळ जाते. पुजाऱ्याला सांगते, काका यांना आज जाऊ द्या. स्वाती, बेटा तू आली आहेस का, पुजारी विचारतो. काका, आम्ही रांगेत आहोत, यांना दर्शन घेऊ द्या. या माई आत. ताई, पूजेचं साहित्य माझ्याकडे द्या, असं पुजारी म्हणतो. स्वाती मात्र तिथूनच देवीला नमस्कार करून म्हणते, काका भेटते नंतर, आणि निघून जात असते. रमाबाई आणि तिची सासूबाई ओटी भरतात. रमाबाई मनोमन आपली इच्छा देवीच्या पायाशी मांडतात आणि गाभाऱ्यातून बाहेर येतात. माई, थोडा वेळ इथेच या बाजूला बसा, असं म्हणून पुजारी त्यांना खुर्चीवर बसवतो. रमाबाई आणि स्वाती बसतात. स्वाती, ती मुलगी कोण असेल ग? किती प्रेमाने बोलली ना. सारंगला अशीच मुलगी शोभते, सुंदर, सोज्वळ आणि समजूतदार. पुजाऱ्यांचं लक्ष माईंच्या बोलण्याकडे जातं. तो दुसऱ्या पुजाऱ्याला लक्ष ठेवायला सांगतो आणि स्वतः येतो. माई, कोणासाठी मुलगी शोधत आहात? माझ्या नातवासाठी. घरचा बिझनेस आहे, राजविंडा आहे माझा नातू. आम्हाला ज्या मुलीनं
आम्हाला आत सोडलं. तशीच मुलगी पाहिजे आहे, पण तिची काहीच माहिती नाही. स्वातीचं म्हणजेच ज्योत्स्नाचं नाव आहे. त्या मुलीचं ही माहिती आणि पत्ता देतो. गुणी मुलगी आहे, श्रीमंत नाही, पण खाऊन पिऊन सुखी घरातील आहे. पुजारी कागदावर स्वातीची माहिती आणि पत्ता देतो. तुम्ही ओळखता का तिला? हो, त्यांच्याशी आमचं मैत्रीपूर्ण नातं आहे. स्वाती ज्या घरात जाणार तिथे नंदनवनच फुलणार बघा. रमाबाई आणि सुनबाई अंबाबाईला नमस्कार करूनच बाहेर येतात. स्वाती त्या मुलीचे आभारसुद्धा मानण्याचं राहून गेलं. मी इथे बसते, भजन सुरू आहे, ऐकत वेळ जाईल आणि तिच्या आईशी बोलताही येईल. स्वाती आणि तिच्या आई देवीची ओटी भरायला जातात तेव्हा पुजारी म्हणतो, वहिनी, देवीने बहुतेक तुमच्या स्वातीसाठी पाहुणे पाठवलेत. मी तुमच्या घराचा पत्ता दिला आहे. स्वाती लाजूनच गालात हसते आणि देवीला नमस्कार करत असते. आईसाहेब बाहेर पडते. स्वाती आणि रमाबाई त्यांचीच वाट पाहत असतात. अंबाबाई, का माझी भेट आजी आणि त्याचबरोबर काकूला सोबत झाली. मला ऐश्वर्य नको होतं, प्रेम करणारा जोडीदार मागितला होता, असं म्हणून स्वातीच्या डोळ्यामध्ये पाणी तरळलेलं असतं. हे पाहून सारंग तिच्याजवळ येतो. आईबाबांची इतकी आठवण येते हे माहीत नव्हतं, असं तो म्हणतो. स्वाती काही न बोलता फोटो ठेवते, सुटकेस बंद करते आणि कपाटामध्ये ठेवून देते. रूमच्या बाहेर निघते तर सारंग तिचा हात पकडत असतो. सारंग, हात सोड. ती आवाज चढवते. तो हात सोडतो. ती त्याच्याकडे रागानेच पाहून बाहेर निघते. राणी सरकार रागवल्या पती परमेश्वरावर, असं म्हणून तो मोबाईल घेऊन सोफ्यावर आडवा होतो. त्याला तिच्याशी काहीच जास्त घेणं देणं नसतं. सारंग स्वातीचा राग दूर करणार का? स्वाती सर्व विसरून सारंगच्या मिठीत बंदिस्त होणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या कथेच्या पुढील काही भागामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही आपलं शुद्ध मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.